Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी शुभम खैरनार याच्याबद्दल असंख्य धक्कादायक खुलासे होत आहेत। आरोपी शुभमने नाशिकमध्ये फोडलेला पेपर देशातील अनेक शहरांमध्ये पोहोचवला होता। त्यासाठी त्याने लाखो रुपये सुद्धा उकळले। परंतु आता आरोपीने नाशिकमध्ये कन्सल्टन्सीच्या नावाखाली अनेक विद्यार्थ्यांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शुभम खैरनारने नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरात दुकान थाटलेलं होतं, ज्याद्वारे तो विद्यार्थ्यांची शिकार करायचा। कॅनडा कॉर्नरवर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची नेहमी वर्दळ असते। अभ्यासाचं साहित्य खरेदी करण्यासाठी किंवा शिकवणीला येणाऱ्या विद्यार्थ्यांवर आरोपी शुभम खैरनारची खास नजर असायची। यातल्या अनेक विद्यार्थ्यांना हेरून त्याचं समुपदेशन करण्याच्या बहाण्याने त्याने अनेक विद्यार्थ्यांना लुबाडल्याच्या प्रकरणातही त्याची चौकशी सुरू झाली आहे। नीट परीक्षेत मदत करणे किंवा प्रवेश मिळवून देण्यासाठी फिल्डिंग लावणे अशी अनेक अवैध कामं आरोपी शुभम खैरनार करायचा। याच एका प्रकरणात एक प्रश्नपत्रिका तब्बल 15 लाख रुपयांना विकल्याचा आरोप शुभम खैरनार याच्यावर आहे, ज्याची आता चौकशी सुद्धा सुरू झाली आहे। अशा अनेक प्रश्नपत्रिका त्याने परीक्षेच्या आधी देशातील इतर शहरांमध्ये पोहोचवल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। त्यामुळे आता शुभमच्या सिंडिकेटचीही सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे। दरम्यान आरोपी शुभम खैरनारच्या कुटुंबियांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आता समोर आली आहे, ज्यानुसार शुभमच्या भावावर यापूर्वीच नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शुभमचा भाऊ भावेश खैरनार याला नाशिक पोलिसांनी अटक केलेली होती। त्यामुळे त्या प्रकरणात पुढे काय खुलासे होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।